36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. कळवण तालुक्यातील मोगभणगी पुणद नदी तीरावर वसलेले गाव आज 15 ऑगस्ट प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन इमारत प्राथमिक आरोग्य केंद्र या इमारतीचे उद्घाटन आमदार नितीन भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर नितीन भाऊ यांनी सर्व दवाखान्याची पाहणी करून सुखसुविधा कशा प्रकारे जास्तीत जास्त मिळतील यावर ते बोललेले आहेत. तर गावातील कुठलीही समस्या असली तरी लवकरात लवकर सोडवण्याचं काम आमदार नितीन भाऊ प्रयत्न करून मार्गी लावतात. उद्घाटनाच्या वेळी प्रथमच लक्ष्मी मातेचं दीपपूजन करून आमदार नितीन भाऊ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. यासोबतच अनेक मान्यवरांनी हे दीप प्रज्वलन केले. दीपपूजन झाल्यानंतर दवाखान्याची पाहणी करण्यात आली आहे. त्यानंतर नितीन भाऊ पवार यांचा सत्कार डॉक्टर बंगाळ सर यांनी केलाय. कौतिक महाराज पगार यांचा सत्कार डॉक्टर संग्राम शिंदे सर यांनी केलाय. राजेंद्र भांबरे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष यांचा सत्कार सरपंच प्रकाश पवार यांनी केलाय. नारायण नाना हिरे यांचा सत्कार सतीश गांगुर्डे, पांडुरंग पुंजू पाटील यांचा सत्कार संजय खरी नाना, सरपंच मेघाताई पवार, डॉक्टर साक्षी निकम, उपसरपंच सतीश गांगुर्डे, शिवाळी नाना, दत्तू गोविंदा पवार, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष भूषण पगारे, दादाजी बाबुराव पवार, जगताप मामा, योगेश बाबुराव शेवाळे, पोलीस पाटील शिंदे, ज्ञानेश्वर संदीप वाघ बिजोरे, सचिन पवार, डॉक्टर राजेंद्र बाबू, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शिंदे सर, रमेश वाघ, गटविकास अधिकारी हेमंत शेवाळे, डॉक्टर अभय बंगाळ, तालुका आरोग्य अधिकारी शिंदे सर, राकेश कोकुणे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी घरटे नाना, भूषण सर, इंजिनियर सार्वजनिक पाणी पुरवठा विस्तार अधिकारी जाधव नाना, रत्नाबाई जाधव, आरोग्य उपसमिती डॉक्टर जयश्री पगार, जयश्री संजय जगदाळे, तालुकास्तरीय शिक्षण विभाग शोभा पवार, कैलास खिल्लार, दिनेश शेवाळे, जनाबाई खंडेराव जाधव, पूजा गायकवाड, CHO या सर्व मान्यवरांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील लहान थोर मंडळी उपस्थित होते. गावातील कौतुक खंडू गांगुर्डे, सामाजिक कार्य गणेश गहिवाल, दरेभणगी, योगेश कृषी सेवा केंद्र तुकाराम चौरे, दरेभणगी, धनेर, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील सर्व मंडळी उपस्थित होते. असलेले कळवणचे नगराध्यक्ष कौतिकजी महाराज, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण नाना हिरे, ह्या गावच्या सरपंच पवारताई, उपसरपंच सतीश, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले ह्या पंचकृषीतील सर्व सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थ आणि BDO साहेब आणि आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी वर्ग. आता भाऊंनी तर मागणी केली की दवाखाना आरेंज करणं गरजेचं आहे. आपण भाऊ आता पाठपुरावा करू याच्यासाठी, कारण की काय मला एवढा वेळ लागला ग्रामीण रुग्णालय, कारण की आता जरा शासनाने धोरण जरा ठरवलंय की जरा लोकसंख्येचं त्यांनी अट टाकली. आता तर आपण बघू याच्यात ही लोकसंख्या कशी बसवता येईल यासाठी प्रयत्न करू. बरं करू प्रयत्न, 100% प्रयत्न करू. कारण की आपण काही पण बांधकामी निश्चित चांगलं झालंय. TMOशी माझं बंगाशी बोलणं झाल्याप्रमाणे नवीन साहित्य पण लवकरच दिलं जाणार आहे. सध्या त्यांनी ते शिफ्ट केलंय जुनं, तर नवीन साहित्यही दिलं जाईल. तेही लवकरात लवकर कसं उपलब्ध होईल त्यासाठी प्रयत्न करा. गाडी आहे ना इथं, ॲम्ब्युलन्स. तर महिलांबाबत तूही महिला डॉक्टर आहे ना, मग महिलांच्या बद्दल जरा व्यवस्थित लक्ष द्या. अडचण नका येऊ डिलिव्हरीच्या बाबत. सर्व आता NM आहेत का या? आशा तुम्ही पण जरा लक्ष द्या. आता तुमचं काही मागण्या नाही आहेत ना, काय आहेत काही? माझं म्हणणं आहे फक्त आता हे मी कानाशिलाही बोललो, हा मला कलर पटून नाही राहिला. जरा असा कूल कलर घ्या ना, कूल वाटलं पाहिजे. मध्ये पेशंट आला की त्याला शांत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी रवींद्र शेवाळे, कळवण.